अंधश्रद्धेच्या मागे होणारी फसवणूक, भोंदूगिरी आणि सामान्य नागरिकांची लूट या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर श्वेता जुभानी भांडाफोडच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात येत आहे। या निवेदनाच्या मागची नेमकी भूमिका काय आहे हे पाहूया। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही इथे निवेदन द्यायला आलात, तर या निवेदनाच्या मागची भूमिका नेमकी काय आहे? श्वेता जुभानी या अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून स्वतःला त्यांनी भरपूर प्रसिद्धी मिळवून घेतली आहे आणि खरं तर अंकशास्त्र हे श्रीमंतांचं ज्योतिषशास्त्र आहे आणि कुठलंही ज्योतिषशास्त्र कुठल्याच बाबतीतलं हे सत्याच्या कसोटीवर कधीच सिद्ध झालेलं नाही आहे आणि त्यामुळे अंकशास्त्रसुद्धा एक छद्म विज्ञान आहे, म्हणजे फसवं विज्ञान आहे आणि या विज्ञानाचाच गैरवापर करून, गणितीशास्त्राचा वापर करून लोकांचं भविष्य सांगितलं जातं आणि यामध्ये त्या विशेषतः उल्लेख करतात की मानेसाहेब या संदर्भात आपल्याशी बोलतील, आमच्या कोल्हापूर शहराचे अध्यक्ष आनंद मानेसाहेब बोलतील, आमचे कार्याध्यक्षही या संदर्भात बोलतील। तर असे फसवं विज्ञान ती इतक्या घाणेरड्या पद्धतीच्या दावे करतात की त्यांनी सांगितलं की तानाजी मालुसरेंच्या जीवावरती जो तानाजी नावाचा जो पिक्चर काढला गेला, त्यात शिवछत्रपतींचा इतिहास आहे, शिवछत्रपतींचा द्रष्ट समाजकारण, राजकारण आणि एकूणच त्यांची राजा म्हणून जी काही नीती धोरणं होती याच्यावरचा एक सुंदर पिक्चर होता त्यांच्या शौर्याच्या गाथांचं। तर या तानाजी मालुसरेच्या पिक्चरमध्ये त्यांनी असा बदल करून दिला की त्या म्हटल्या की तान्हाजी हा शब्द मी लिहिल्यामुळे, तानाजी काढून तान्हाजी केल्यामुळे पिक्चर सुपर डुपर हिट झाला। तर मग ह्या वक्तव्याला इतर कुठलंच काही लागत नाही त्याची गरज, की जर शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेंचा पिक्चर यांच्यामुळे सुपर हिट होतो असेल तर मग ह्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे का? त्या महान योद्ध्यांनी, त्या राजांनी केवढं मोठं योगदान दिले आपल्या राष्ट्रासाठी। तर अशा पद्धतीचं अगणित थोतांड त्या बोलतात, अंकांमधले बदल गणिती पद्धतीनं करून सांगतात आणि अंकाला शुभ अशुभ नावं देऊन, मुळात ह्या अंकशास्त्रात त्यांनी वापरलेली जे काही अंक आहेत ते इंग्लिश आहेत आणि आम्ही मराठी माणसांची नावं, तर फॉर एक्झाम्पल माझं नाव जर सीमा आहे तर सीमा नावाची फोड ते SEEMA करतात, माझं सीमा नावाने मराठी वर्णाक्षरांनी आणि मुळाक्षरांनी करायला हवं ना, तर त्या इंग्लिश नावाने करतात आणि त्याच्या पद्धतीने त्या बदल करून देतात। तर याला कुठलाच शास्त्र आधार नाही आहे, त्यामुळं असं चुकीचं करून लोकांना त्यांनी फसवू नये, अगदी गरिबांपासून श्रीमंतांनाही यांनी फसवू नये। कारण श्रीमंत लोकांच्या बाबतीत असं असतं की कुठंतरी एक धुकधुक असते, कुठल्या मार्गानं पैसा आला आहे त्याच्यावरती, श्रमाने कष्टाने घामाने मिळवलेल्या पैशाला कोणी ज्योतिषशास्त्राकडे जात नाही, कारण तो कसा वापरायचा असतो, कुठं वापरायचा असतो याचं लोकांना ज्ञान असतं। पण अशा चुकीच्या पद्धतीनं मिळवलेल्या पैशाचा वापर किंवा आपण काहीतरी चुकीचं करतो हे अंतर मनाला, कारण मुळात शरीर किंवा देह जो आहे तो हा मूल्याधिष्ठित जन्माला आलेला आहे आणि अंतर्मनाला खदखद असते की मी चुकीचं करतो आहे आणि मग ह्याचं पापक्षालन म्हणून कुठला तरी हा खुसकीचा मार्ग म्हणून अशा चुकीच्या मार्गाने हे लोक जातात आणि खऱ्या अर्थानं त्यांची मोठी फसवणूक असते, ती थांबावी। मग गरिबाची असू दे, श्रीमंताची असू दे, त्याने अंकशास्त्राच्या माध्यमातून, या सुडोसयांच्या माध्यमातून लोकांना फसवू नये म्हणून। आणि कोल्हापूरसारख्या शाहू महाराजांच्या पुरोगामी शहरामध्ये हे इथं तर त्यांनी अजिबातच हे करू नये असं सांगण्यासाठी आणि असं त्यांनी येऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन साहेबांना निवेदन देणार आहोत। सर, तुम्ही काय सांगाल, जर आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनावर जर विचार झाला नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? कोल्हापूरमधून या भोंदू ज्योतिष महिला जी स्वतःची जाहिरात करते आणि मोठमोठ्या नेत्यांची नावं ह्यामध्ये वापरते, तर त्याला विरोध करण्याला सुरुवात कोल्हापूरमधून झालेली आहे। एकदा कोल्हापूरमध्येच ते सांगितलं होतं त्यांनी की कोल्हापूरचं स्पेलिंग बदलावं तर कोल्हापूरची प्रगती होईल। ज्या महिलेला कोल्हापूरचा इतिहास माहीत नाही, कोल्हापूरचा भूगोल माहीत नाही, ते आमचं कोल्हापूरचं भविष्य बदलायला निघाली। अशा पद्धतीचं हे जे बनावट अंकशास्त्राचा वापर करून लोकांना फसवणूक करायचं जे काम चालू आहे, तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ह्या पद्धतीचे प्रकार फोफावलेले आहेत, परंतु त्याला कुठलाही विरोध होत नाही। कारण हे मोठमोठ्या नेत्यांची नावं सांगतात, मोठमोठ्या सिने स्टार्स आणि उद्योजकांची नावं सांगतात की ह्यांनी माझा सल्ला ऐकला आणि त्यामुळे त्यांची प्रगती झाली। खरं म्हणजे ह्या गोष्टीचा
परिणाम सामान्य लोकांच्यावर होतो आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा हा विश्वास तयार व्हायला लागतो. तर त्याला विरोध व्हावा, हे अशा गोष्टी वाढू नयेत ह्यासाठी कोल्हापूरमध्ये आम्ही त्याला विरोध करत आहेत. आज निवेदन देत आहोत. जर त्याचा दखल घेतली नाही तर आम्ही त्यांना मागच्या वेळेला सुद्धा ते कोल्हापूरमध्ये 2 वेळा आले, त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून विरोध केलेला आहे. यावेळेला सुद्धा आम्ही तो मार्ग अवलंबू. काय वाटते सर, त्यांचा दौरा रद्द होईल का? नाही, रद्द व्हायलाच पाहिजे, कारण कोल्हापूर ही शाहूंची नगरी आहे. शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या पुरोगामी विचारांची ही नगरी आहे. खऱ्या अर्थ आमचं असं म्हणणं आहे की भारतीय घटनेमध्ये भारतीय घटनेचा जो गाभा आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि समाजामध्ये आणि देशामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी अनेक गाडगेबाबा महाराज असणं, साधू संतांनीसुद्धा आज वारे चाललेले आहेत. साधू संतसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा काम करत होते. पण मला एक कळत नाही की आमचं आव्हान असं आहे, त्या बाईनं एखाद्या पालावरची किंवा झोपडपट्टी राहणाऱ्या माणसाची स्पेलिंग बदलावं, त्याचा खर्च आम्ही देतो आणि त्या माणसाची प्रगती करून दाखवावी, हे आमचं चॅलेंज आहे. एखाद्या गरीबाच्या पुलाखाली राहणाऱ्या माणसाच्या नावाचं स्पेलिंग त्यांनी बदलावं आणि जो खर्च येईल त्याचा की फी आहे ते आम्ही देतो आहे आणि त्याचं आयुष्य त्यांनी बदलून दाखवावं, हे आमचं कोल्हापूरच्या वतीनं आव्हान. अवैज्ञानिक जाणीवेनं होणाऱ्या कार्यक्रमाला आमचा सार्वजनिक विरोध आहे. कोल्हापूर शाहू फुले आंबेडकरांचा विचारचा वारसा सांगणारं वैज्ञानिक जाणीव वाढवणारं शहर आहे आणि हे नुसतं आत्ता नाही, अनेक वर्ष कोल्हापूर शहराच्या समाज जीवनामध्ये अवैज्ञानिक चालणाऱ्या गोष्टीच्या आम्ही विरोधात. हे अंकशास्त्राच्या आधारावर जी विज्ञान सांगून लोकांची फसवणूक होते त्याला आमचा विरोध आहे आणि कोल्हापुरात ही घटना आम्ही घडू देणार नाही. याच्यासाठी आम्ही आज शासनाला निवेदन द्यायला आलो आहे. खरं म्हणजे घटनाचा कायदा आहे, जादूटोणाविरोधी कायदा आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा आहे. परवाच या ठिकाणी एक कमिटीची मिटिंग झाली आणि जादूटोणाविरोधी कमिटी पण तयार करायची ठरली. उलट ताबडतोबीनं शासनाला भूमिका याबद्दल घोषित करावी याच्या आग्रहासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. मॅडम, काय सांगाल, आज जो तुम्ही निवेदन द्यायला इथं कलेक्टर ऑफिसला आलात, तर या निवेदनाच्या मागची नेमकी भूमिका काय आहे? परवाच कलेक्टर साहेबांनी एक मीटिंग घेतली इथं आणि सांगितलं की अंधश्रद्धेच्या अनुषंगानं जे काही कोल्हापूरमध्ये कार्यक्रम होतील किंवा भोंदू बुवा बाबा असतील तर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी. खुद्द कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत. मला असं वाटतं की जी ही भोंदूगिरी चाललेली आहे आणि कोल्हापुरातून अशा व्यक्तीला एकदा इथून पळवून लावलेलं आहे आणि त्या व्यक्तीनं पुन्हा कोल्हापुरात येणं हे मला वाटते की पुन्हा त्यांना बहुतेक हकलून स्वतःला काढून घ्यायची सवय असेल किंवा एक प्रकारे चिडवण्याचा कार्यक्रम इथं कोल्हापूर वासियांना करायचं चाललेलं आहे. ह्यांची फी बघितली तर हजारोंच्या पटीत आहे. एक सर्वसामान्य नागरिकांना जर आपण पगार बघितला तर सध्या 5,000पासून पुढं सुरू आहे आणि ह्यांची फी हजारोच्या संख्येत आहे. तर गरिबांना कर्ज काढून काही तक्रारी आमच्याकडं आल्या होत्या तर त्या अशाही होत्या की कर्ज काढून त्यांनी पैसे भरूनसुद्धा त्यांना कुठलाही लाभ झाला नव्हता. तर अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्याकडून मी आवाहन करते की अशा कुठल्याही थापाबळींना किंवा भूलथापांना बळी न पडता आर्थिक व्यवहारामध्ये गुंतू नये. आधीच महागाई वाढलेली आहे, सगळ्या गोष्टीला नागरिकांना तोंड द्यावं लागतं आणि अशातच अशा अंकशास्त्राच्या ह्या अंधश्रद्धेला बळी पडू नये. मला असं वाटतं की मोठमोठे रोग आहेत मॅडम, कॅन्सर आहे, पॅरालिसिस आहे, ह्यांची जर आपण स्पेलिंगमध्ये बदल केले किंवा ह्यांच्या जर अंकामध्ये बदल केले तर ते रोग होण्याचे थांबणार आहेत का किंवा ते रोग स्वतः म्हणजे त्या रोगांची स्थिती जी काही आहे ती बदलणारी आहे का? कॅन्सर आहे तो कॅन्सरच राहणार आहे, गीता हसूरकर आहे तर ती गीता हसूरकरच राहणार आहे. मग तिचं स्पेलिंग बदललं म्हणून गीते करू शकत नाही, गीत्या करू शकत नाही किंवा अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण मराठीतून त्याचं काही त्या शब्दांना डिस्टर्ब करू शकत नाही. तर मग ह्या अंकशास्त्राची अंधश्रद्धा करून त्यांना काय संदेश द्यायचा आहे? बहुतेक असंच आहे की त्यांना आर्थिक लोकांना खिशाला चाट पडून द्यायचं आहे. तर मला आव्हान करायचं आहे की असल्या भूलथापांना आपण कोल्हापूरवासियांनी तरी बळी पडू नये. शाहू महाराजांनी पूर्वी एका ज्योतिषाला बोलवलं होतं, दुसऱ्या दिवशी बोलवलं होतं, तिसऱ्या दिवशी बोलवलं होतं, तिसऱ्या दिवशी त्याची भेट घेतली आणि त्याला डायरेक्ट तुरुंगात टाकलं. त्यावेळेला त्या ज्योतिषांनी विचारलं की मला तुम्ही तुरुंगात का टाकताय? त्यावेळेला शाहू महाराज म्हटले, अरे तुला तुझं ज्योतिष माहीत नाही की मी तुला आज तुरुंगात टाकणार आहे आणि तू माझं ज्योतिष सांगायला काय इथं आलास? तर अशा शाहू महाराजांच्या ह्या नगरीमध्ये ही भोंदूगिरी आपण चालू द्यायची नाही आहे. अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांचा कोल्हापुरातील दौरा रद्द व्हावा यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे. या निवेदनाचा विचार प्रशासन कितपत करणार आहे आणि या अंधश्रद्धेचं निर्मूलन होणार आहे का याकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष आहे. कॅमेरामॅन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.